नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय प्राईम टाइम हे बुलेटिन. या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात अनिल देशमुखांच्या बातमीने. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. अनिल देशमुख हे ज्या अर्थी ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत, त्या अर्थी सगळे दरवाजे बंद झालेत. आता पर्यायीने हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटी रात्री उशिरा त्यांना अटक झाली. माननीय मोदीजी 2014 साली पंतप्रधान झाल्यापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू देत की काँग्रेसचा असू देत की शिवसेनेचा असू देत, जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणार. अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या बाबतीत जो आरोप करणार आहे तो देश सोडून पळून गेलेला आहे. त्याने आरोप केलेले त्यात ज्या दोघांचा उल्लेख केला की यांच्याकडे त्यांनी पैसे मागितले, त्या दोघांनी सांगितलेलं आहे जबाबात की आम्हाला असं कधीच घटना झाली नाही आणि आम्हाला कधी पैसे मागितले नाही. ज्यावेळी पैशाची देवाणघेवाण कुठंच सिद्ध झालेली नाही, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हा रिवेंज बदला घेणे, वचपा काढणे, एखाद्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचं काम करणे, यासाठी ही पावलं उचलत आहेत. दरम्यान अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी या सर्व प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. आपल्यासोबत अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम आहेत. निकम साहेब, असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे 5 दिवसांची ईडी कोठडी जी आहे ती न्यायालयाने आज अनिल देशमुख यांना सुनावली? अनिल देशमुखांना 14 दिवसाची ईडी कस्टडी हवी अशा स्वरूपाचा अर्ज ईडीने केला. त्यावर आम्ही तीव्र विरोध नोंदवत अनिल देशमुख जेव्हा स्वतः चौकशीसाठी हजर झाले व ते कधीही चौकशी त्यांनी टाळली नाही, या संदर्भातले दस्तावेज कोर्टात दाखल केले. कोर्टाने दोघी बाजूंचा युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडी कस्टडी मंजूर केलेली आहे. कोर्टात आम्ही प्रामुख्याने कोर्टाला हे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयात ईडीने अशी भूमिका घेतली होती की अनिल देशमुख हे आरोपी नव्हे तर चौकशीकरिता ते एक सस्पेक्ट आहे, त्यांच्यावर संशय आहे आणि त्यामुळे त्यांनी चौकशीला हजर राहावे अशा स्वरूपाची भूमिका ईडीच्या वकिलांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. त्याप्रमाणे आम्ही ईडीच्या कार्यालयात हजर झालो. 13 तासांची चौकशी अनिल देशमुखांची झाली आणि चौकशी अंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांना अटक केलं. जे आमचं म्हणणं होतं की ही अटक बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, कायद्याला धरून नाही. कोर्टाने दोघी बाजूंचे युक्तिवाद ऐकून अनिल देशमुखांना 6 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी मंजूर केलेली आहे. ईडीच्या वकिलांचं प्रामुख्याने हे म्हणणं होतं की जे व्यवहार झालेले आहेत त्या सगळ्या व्यवहारांचा तपासा करता व चौकशी करता अनिल देशमुखांकडनं सखोल चौकशी इंट्रोगेशन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे त्यांची 14 दिवसाची ईडी कस्टडी देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी ईडीच्या वकिलांनी केली. परंतु माननीय न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 6 तारखेपर्यंत ईडीच्या कोठडीची निर्देश दिलेले आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्या जेव्हा होते त्या दरम्यानचाच जो कार्यकाळ आहे तो सीबीआयच्या एन्क्वायरीचा विषय आहे आणि त्याच विषयाला धरून ईडीने एन्क्वायरी इनिशिएट केली आहे. त्यामुळे ईडी सरसकट आरोप करू शकत नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही अशा स्वरूपाची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी मांडली. पुढे जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज पुन्हा एकदा वानखेडेंवरून नवाब मलिक आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध जोरदार रंगलेलं पाहायला मिळालं. अगदी वानखेडेंच्या कपड्यांवरून ते थेट त्यांच्या संपत्तीपर्यंत मलिकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. या आरोपांनंतर भाजपने शाब्दिक फटाके फोडत नवाब मलिकांना उत्तर दिलं. तर मुख्यमंत्र्यांनीही भाजपला टोला लगावत फटाके फोडा नाही तर धूर येतो, नुसताच धूर यायचा असा टोला लगावलेला आहे. मलिक वानखेडे युद्ध इथेच थांबलं नसून वानखेडेंच्या घरच्यांनीही मलिकांवर जोरदार पलटवार केला. नवाब मलिकांच्या आरोपानंतर चांगलंच राजकारण पेटलंय. मलिकांनी थेट फडणवीसांचं नाव घेतल्याचं भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ऐन दिवाळीत जोरदार जुंपली आहे. आणि पाहुयात आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र. नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब भी फुटेगा. बम तो दिवाली के बाद फूटेगा.
काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका. की मी काचेच्या घरात राहत नाही. मेरे पास कोई शीशे का घर नहीं ना मेरे पास कोई शीश महल है. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये. किसी माई के लाल में हिम्मत नहीं कि नवाब मलिक किसी अंडरवर्ल्ड से जुड़ा हुआ है. जो बम फूटा ही नहीं उसके पहले उसके आवाज से कैसे डर पैदा हुआ और अपने कानों पर कैसे हाथ रखने का काम नवाब मलिक जी ने आज बदले हुए सुर में, बदले हुए चेहरे में और बदले हुए डायलॉग में किया, ये हमने देखा है. ड्रामा लेट्स प्रेजेंट मैक इस तरह की पार्टी का आयोजन होता रहा. नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता कल्पोकल्पित अशा खयाली मलिक असं त्यांनी ठेवावं. उस पार्टी का आयोजक कौन है? देवेंद्र फडणवीस काय किंवा आशिष शेलार काय? वो पार्टी में एक एक टेबल की कीमत 15 लाख रुपए होती थी. रात भर जश्न चलता था. कोणाच्या नातेवाईकांनी 5 स्टार मध्ये जाण्यात काही गुन्हा नाही. 15 करोड़ रुपए की पार्टी का आयोजक कौन था? गैरकारोबार करण्याचा तर विषय फडणवीसांच्या परिवारात येतच नाही. आप उनकी सारी तस्वीरें देख लें, जूते देख लें. लू विटॉन का जूता 2-2 लाख रुपए का है. जूते बदलते रहे. बर्बरी के शर्ट आप देखेंगे जो 50,000 से ऊपर शुरू होता है. टी शर्ट आप देखेंगे जिसकी कीमत 30,000 से शुरू होती है. वो बेचारा 2 साल में एक बार एक लिस्ट बनाता है जहाँ पर उसको कपड़े लेने होते हैं, जो भी ही राइट्स इट डाउन व्हाटएवर ही वांट्स टू बाय. घड़ियाँ रोज बदलती है. जो 20 लाख से उसकी बिगिनिंग है और 1 करोड़ तक की घड़ी आती है. वो 2 साल में एक बार शॉपिंग करते हैं. ईमानदार अफसर का ये पहरावा. कि आपके दामाद है जो इतनी बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं, वो कहाँ से पैसे आए आपके पास? आप तो एक प्रवक्ता हो. दिवाळी संपण्याची वाट बघा. बम तो फुटेगा ही. फडणवीस साहेब हे दिवाळीनंतर काय न्यूक्लिअर बॉम्ब फोडतात हा उभा महाराष्ट्र बघेल. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या संपत्तीवरून प्रश्न उपस्थित केलेत. मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकरने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं. ते असं म्हणतात की समीरची सर्व संपत्ती त्यांच्या आईनं जिवंत असताना कमावलेली होती. जवळपास 50 ते 100 कोटींची एकूण संपत्ती आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून ही संपत्ती समीरच्या मालकीची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार सर्व कागदपत्र दरवर्षी सरकारसमोर आम्ही सादर करतो. ही संपत्ती बेनामी नाही. सावन के अंधे को हरियाली दिखती है असं म्हणत त्यांनी त्यांच्या ट्विटरमधल्या आशयाचा शेवट केला. तर वानखेडेंकडे महागडे कपडे कुठून आले? प्रामाणिक अधिकाऱ्याकडे इतकी संपत्ती कशी? असा सवाल नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. तर समीरच्या पेहरावावरून करण्यात येणारे आरोप बिनबुडाचे असल्याचं जस्मिन वानखेडे यांनी म्हटलंय. आप उनकी सारी तस्वीरें देख लें, जूते देख लें. लू विटॉन का जूता 2-2 लाख रुपए का है. जूते बदलते रहते हैं. बर्बरी के शर्ट आप देखेंगे जो 50,000 से ऊपर शुरू होता है. टी शर्ट आप देखेंगे जिसकी कीमत 30,000 से शुरू होती है. पारते पाते नाम की कोई घड़ी है, मुझे पता नहीं. घड़ियाँ रोज बदलती है. जो 20 लाख से उसकी बिगिनिंग है और 1 करोड़ तक की घड़ी आती है. ईमानदार अफसर का ये पहरावा, ईमानदार अफसर का ये रहन सहन. हम कामना करते हैं कि इतना जो रहन सहन है ईमानदार अफसर का, ये पूरे देश के ईमानदार लोगों का हो जाए. हम कामना करते हैं. ईमानदारी का पैमाना ये है तो हमें लगता है कि ये कोई नया पैमाना इस देश में शुरू हुआ है. बेचारा 2 साल में एक बार एक लिस्ट बनाता है जहाँ पर उसको कपड़े लेने होते हैं, जो भी ही राइट्स इट डाउन व्हाटएवर ही वांट्स टू बाय. वो लिखते हैं जो उनको चाहिए, वो लिखते हैं और वो 2 साल में एक बार शॉपिंग करते हैं और वही वो चीज़ 2 साल कपड़े चलाते हैं वो. और अगर उससे ज़्यादा चल जाए तो 10-10 पुराने शर्ट्स और पैंट्स और जीन्स है उनके पास. तो आप मतलब उनको क्या चीज़ को, और जो बातें कर रहे हैं वो आधी मेरी मम्मी की दी हुई गिफ्ट है उनको. तो इतने नीचे स्तर पर आके हमको पूछा आपको कि आपके दामाद है जो इतनी बड़ी बड़ी गाड़ियों में घूमते हैं, वो कहाँ से पैसे आए आपके पास? आप तो एक प्रवक्ता हो. आपके पास कहाँ से पैसे आए? जस्मिन वानखेडेंची भूमिका ड्रग्ज प्रकरणात वादग्रस्त असून व्हॉट्सअप चॅटनं पर्दाफाश होईल असा दावा नवाब मलिक यांनी केला. तर मलिकांनी नायजेरियन आणि पाकिस्तानी लोकांचे एजंट बनण्यापेक्षा जरा लोकहिताचं काम करावं असा सल्ला जस्मिन वानखेडेंनी दिला. जब लेडी डॉन का उल्लेख किया तो कहा गया कि हमारा भाई एक ईमानदार अफसर है, हम उसके कामकाज में ध्यान नहीं देते. मैं आपको एक व्हाट्सएप चैट अभी शेयर करता हूँ.
जिसमें एजुकेट जैस्मिन वानखेड़े, एक जो ड्रग के मामले में कोई गिरफ्तारी हुई होगी उस केस से रिलेटेड वो व्यक्ति जैस्मिन वानखेड़े को मैडम एड्रेस भेजो करके कह रहा है। जैस्मिन वानखेड़े अपना विजिटिंग कार्ड लोकल लोकेशन उसको शेयर कर रही हैं। दूसरा स्क्रीनशॉट में वो उससे बात कर रही हैं कि क्या चल रहा है, पिटाई हो रही होगी। अगर एक अपराइट अफसर, उसकी बहन वकील है, तो किस तरह से जिन्हें एक्यूज बनाया जाता है उससे संवाद करती है। देखिए हमारे पास तो पैसे नहीं है कि रोज हम पीआर करें, कि रोज हम बुलाएं प्रेस को, रोज हम इतनी सारी पीछे के पीछे किसी की व्हाट्सएप चैट दिया किसने है, पहले वो बताइए मुझे। ये लाया कहाँ से, इन्होंने कितनी कोशिश की होगी रात भर कि किसी बहन की व्हाट्सएप चैट कहाँ है, कौन क्या करता है, एक्स वाइफ कौन है, एक्स हस्बैंड कौन है। ये सब ढूंढना आसान काम नहीं है, बहुत पैसे चाहिए इसके लिए, और यही कर रहे हैं वो पूरे दिन बैठ के। अब पोस्ट उनकी जो बैठी है वो उनके पोस्ट पे काम कौन करेगा, मुझे तो समझ में नहीं आता है। यानंतर बातमी आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। अहमदनगरमध्ये बायोडिझेलची बेकायदा विक्री करणाऱ्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे। पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश करत अंदाजे 1,75,40,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलाय। नगर सोलापूर रोडवरील ही घटना असून वाठेफळ शिवारातून या 11 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणामध्ये साधारण नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या काही दिवसामध्ये 4 गुन्हे दाखल आहेत आणि याच्यामध्ये साधारण वाहनासह साधारण 40 ते 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याच्यामध्ये आतापर्यंत किमान 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। अधिक तपास चालू आहे आणि जे काही निष्पन्न होतील त्या आरोपींच्या विरुद्ध कडक अशी कारवाई होईल। उस्मानाबादमध्ये बनावट बायोडिझेलचं रॅकेट असल्याचं उघड झालंय। न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर यावरती शिक्कामोर्तब झालं। पोलीस अधीक्षकांकडून आता कारवाई करण्यात येते, त्याबद्दल त्यांच्याकडनं देखील शिक्कामोर्तब करण्यात आलं की असं होतंय म्हणून। उमरगासह इतर भागात बायोडिझेलची विक्री केली जाते आणि विक्री करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी याबद्दलचं आश्वासन दिलं। इसमें भी हमने 7-8 केसेस रजिस्टर किए हैं, करीब 50 लाख का माल जब्त किया है। 20 से ज़्यादा लोगों को इसमें हम लोगों ने बुक किया है एंड हमारी पूरी कोशिश रहेगी एंड मैं एश्योर करती हूँ कि हमारे ज़िले में हम ये बायोडीजल का अवैध कारोबार नहीं होने देंगे। इसमें स्टेट के बाहर के लोग भी इन्वॉल्व हैं एंड रैकेट मुझे कि जिस भी चीज़ में बहुत सारे लोग इन्वॉल्व हैं, कहीं से सामान आ रहा है, कहीं पे बिक रहा है, तो उसे अपन रैकेट ही बोलते हैं। और ये जो भी कोई भी आप देख लो चीज़, वो उसमें ऐसे ही लोग मिलके कोई भी क्राइम करते हैं। तो इसमें रेवेन्यू डिपार्टमेंट, सप्लाई ऑफिसर, कलेक्टर साहब, सबका हमारे साथ कोऑपरेशन है, पुलिस पूरा कोऑपरेशन दे रही है। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्या संदर्भातील नोटीसही नाही आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये पेरलेले वृत्त हे निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वस्तुस्थितीशी विसंगत आहे आणि खोडसाळपणाने हे प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलं। आयकर विभागाच्या कारवाईशी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काही संबंध नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं। तर आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी म्हटलं। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती याबद्दल? विशाल, आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती आयकर विभागाने कारवाई केलेली आहे, त्यांच्यावरती धाड टाकलेली आहे किंवा त्या संदर्भात कारवाई सुरू असल्याची बातम्या ज्या त्या प्रसारित केल्या गेल्या होत्या। त्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांकडनं एक अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की अजित पवार यांच्या कुठल्याही संपत्तीवरती टाच आली नाही किंवा त्यांना तशी नोटीसही बजावण्यात आली नाही। ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या निराधार आहेत, त्यामध्ये कुठलाही खरेपणा नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। फक्त आयकर विभागाकडनं या संदर्भात एक सुस्पष्टता मागणारे पत्र जे आहे ते फक्त पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या पत्राला कायदेशीर पत्र जे आहे, उत्तर जे आहे ते अजित पवार यांच्या विभागाकडनं देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। ज्या काही बातम्या आलेल्या होत्या की आयकर विभागाकडनं अजित पवार यांच्यावरती कारवाई करण्यात येते किंवा धाड टाकण्यात येत आहे, त्या संदर्भातलं
ज्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे की अशा प्रकारची कुठलीही कारवाई जी आहे आयकर विभागाची ती सुरू नाही आहे आणि कुठल्याही संपत्तीवरती टाच आणणारी प्रक्रिया देखील सुरू नसल्याचं त्यांनी अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर प्राईम टाईम मध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल. ब्रेकनंतर पाहूयात मातीशी खेळणं आणि किल्ला बनवणं हा छोट्या मुलांचा आवडता छंद आहे. दिवाळीत या आनंद पर्वणीला उधाण येतं. मुलांची आवड लक्षात घेऊन मुलांसाठी पुण्यात मातीचे किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या चिमुकल्यांनी कित्येक तास मेहनत करत जवळपास 30 ते 35 किल्ले बनवलेत. दिवाळी म्हटलं की किल्ले स्पर्धा या आल्याच, पण गेली 2 वर्ष कोरोनाच्या साथीमुळं या स्पर्धा भरवता येत नव्हत्या आयोजकांना, त्यामुळं खंड पडला होता. पण यंदा मात्र पुण्यातली कोरोना साथ कमी झाल्यामुळं पुण्यात ठिकठिकाणी असे किल्ले स्पर्धा भरलेले आणि ही विशेष करून बच्चे कंपनीसाठी खास मोठी पर्वणी असते, कारण त्यानिमित्ताने त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास तर अभ्यासाला मिळतोच, पण असे किल्ले बनवायला एक वेगळा उत्साह असतो मुलांमध्ये. मुलं इथं 4-4, 5-5 दिवस अक्षरशः जागून हे किल्ले बनवतात आणि 1 नाही 2 नाहीत असे किमान 50 किल्ले इथं बनवलेले आहेत. म्हणजे महाराजांचं रायगड असेल, प्रतापगड असेल, तिकडे कोंढाणा असेल, तोरणागड असेल, असे सगळे किल्ले बनवून इथं हे प्रदर्शन बनवलेले. सेनेच्या वतीने हे प्रदर्शन बनवलेले. आपल्यासोबत काही बच्चे कंपनी आहेत. मला सांग कुठला किल्ला बनवला? कुठला आहे? रायगड. रायगड आहे. किती दिवस लागले? 2 का 3. 2-3 दिवस. हा. ए बारके कुठला किल्ला आहे? रायगड केलाय आम्ही. हा. आम्हाला 4 दिवस लागलेत करायला किल्ला हा. आम्ही सगळे मित्र मिळून करतोय. आत्ता कोण नाही आहे, आत्ता घरी आहेत खूप जण. आम्ही 6 ते 7 जण करतोय किल्ला. आम्ही रांगोळी टाकली. किल्ला रायगड आम्ही का केलाय, कारण रायगडवर आम्ही सगळ्यांनी ट्रेकिंग करून आलोय. हां, आणि आम्ही रायगड असं का केले, कारण रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा असते आणि आम्ही इथं समाधी दाखवली आहे वर. त्यानंतर आणि टकमक टोक, नंतर शिव मंदिर आहे, नंतर काय हे बाजारपेठे, नंतर अख्खा रायगड उभा केला. हो, आम्ही अख्खा रायगड उभा केलाय. लोक बघतात की नाही? उत्सुक आहे? हो आवडतं लोकांना? हो, सगळे फोटो वगैरे काढून येतात सकाळी. असा हा मुलांचा उत्साह आहे. किल्ल्या स्पर्धेचं मूळ उद्देशच आहे मुलांमध्ये इतिहासाची, शिवशाहीची, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आवड निर्माण व्हावी म्हणून हे सगळे किल्ले इथं उभारलेले. छान छोटे छोटे मावळे असतील. हे माती खरं तर इथंच आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे, पण इथं बनवायला जे कसब लागतं ते मुलांना या निमित्ताने इतिहासही समजतो आणि एक कलागुणांना वाव ज्या आपण म्हणतो तो मुलांच्या कलागुणांना इथं निश्चितच वाव मिळतो. आपल्यासोबत या आयोजक आहेत ज्यांनी स्पर्धा भरवली. संजय मोरे साहेब, मला सांगा, शिवसेनेच्या वतीने किल्ले स्पर्धा गेली 2 दिवस, आपण 2 वर्ष कोरोनामुळे भरता येत नव्हतं, यंदा तुम्ही भरवली. काय प्रयोजन आहे, काय उत्साह आहे मुलांचा? कोरोनाच्या सावटाखाली 2 वर्ष मुलांना बाहेर पडता आलं नाही, कुठल्याही मैदानावर जाताना आलं नाही, काही ॲक्टिव्हिटी करता नाही आल्या आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना या ठिकाणी एक पर्वणी आली. दिवाळी म्हटली एक किल्ल्यांची पर्वणी मिळते आणि वाडा वस्ती हे सगळी लोप पावली आहे. सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिली आहेत. तिथे मुलांना 2 फूटची जागा उपलब्ध होत नाही, म्हणून आम्ही हे मैदान या ठिकाणी घेतलं. मुलांना मैदान उपलब्ध करून त्यांना विटा, दगड, माती एका ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली आणि सर्व मुलं आणि तरुण असतील अशा सगळ्यांना पुणेकरांना आवाहन केलं, एका ठिकाणी किल्ले बनवूया. किल्ल्यांची स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून एवढं मोठं प्रदर्शन आज उभं राहिलं. कुठेही बाहेर खेळायला ग्राउंड मिळत नव्हतं, पण या किल्ले स्पर्धेच्या निमित्ताने मुले बाहेर पडलीत आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांना निश्चितच वाव मिळाला या किल्ले स्पर्धेमुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे पाहूया बातमी दिल्लीतनं. दिल्लीतला हजरत निजामुद्दीन औलिया दर्गा दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालाय. देशभरात सर्वत्र दीपावलीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दीप प्रज्वलित करून द्वेषाचं बीज नाहीसं हो ही या मागची भावना असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
तर दुसरीकडे अयोध्येतल्या राम की पेढीमध्ये नेत्रदीपक लेझर शोचं आयोजन करण्यात आलं. बुधवारी अयोध्येत दीपोत्सव साजरा होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी हा लेझर शो आयोजित करण्यात आला. हा लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.